नमस्कार रसिक प्रेक्षक हो. आर्ट सर्कल रत्नागिरी आयोजित 33 वाचन वसा या उपक्रमामध्ये मी गंधार गोपाळकृष्ण जोशी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मी आज आपल्यासमोर रस्किन बॉन्ड लिखित जावाहून सुटका आणि इतर 7 कथा या पुस्तकातल्या एका कथेचं अभिवाचन करणार आहे. ह्या मूळ इंग्लिश पुस्तकाचा मराठी अनुवाद निलिमा भावे यांनी केला आहे. अभिवाचनापूर्वी थोडं पुस्तकाविषयी. सुप्रसिद्ध अँग्लो इंडियन लेखक रस्किन बॉन्ड यांची सगळी जडणघडण झाली ती भारतात, देहरादून सारख्या हिमालयाच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य प्रदेशात. त्यामुळे साहजिकच हिमालयातला निसर्ग, तिथलं लोकजीवन, तिथली माणसं, त्यांचे अनुभव आदी गोष्टी त्यांच्या कथांमधून शब्दरूप घेऊन येतात. त्यांच्या कथा कादंबऱ्यांची 50हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. खऱ्या अर्थानं साहित्य क्षेत्रातले बॉन्डच. त्यांनी थरार कथा, भयकथा, रहस्यकथा, प्रेमकथा आणि साहसकथा असे अनेक कथांचे विविध प्रकार हाताळले असले तरी भावनाशील व संवेदनशील वृत्तीचा एक समान धागा त्यांच्या सगळ्या कथांमधून जाणवत राहतो. तुम्ही या पुस्तक मालिकेतलं एखादं जरी पुस्तक वाचलं ना, तरी तुम्ही ही सगळी पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचून काढाल, एवढ्या या कथा इंटरेस्टिंग आहेत. या कथा वाचण्यात तुम्ही रममाण तर व्हालच, पण त्याचबरोबर तुमचा आजूबाजूच्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही ब्रॉडर होईल. तेव्हा रस्किन बॉन्ड यांच्या या कथा दुनियेत तुमचं मनापासून वेलकम. वृक्षवल्लींचा सोयरा. माझे आजोबा झाडाझुडपांवर जशी आणि जितकी माया करायचे तशीच आणि तितकीच माया झाडाझुडपांना त्यांच्याबद्दल वाटायची असं मला कायमच वाटत आलेलं आहे. एके दिवशी सकाळी मी व्हरांड्याच्या पायऱ्यांवर आजोबांच्या शेजारी बसलो होतो. एका वेलीचा धुमारा माझ्या पावलांजवळ सरकत येत असल्याचं मला दिसलं. उत्तर भारतातले थंडीचे दिवस होते. सकाळची उबदार सूर्यकिरणं अंगावर घेत आम्ही पायऱ्यांवर बसलो होतो आणि मी पाहिलं की तो वेलीचा धुमारा माझ्या पावलांपासून हळूहळू दूर सरकत सरकत आजोबांच्या दिशेने चालला होता. 20 मिनिटांनंतर तो धुमारा व्हरांड्याच्या पायऱ्या चढून वर आला आणि त्याने आजोबांच्या पावलांना स्पर्श केला. त्या धुमाऱ्याच्या अशा वागण्याला कदाचित काहीतरी शास्त्रीय स्पष्टीकरण असू शकेल, म्हणजे ऊन आणि ऊब आणि त्यांची दिशा असं काहीतरी. पण त्या धुमाऱ्याला आजोबा आवडले म्हणून तो त्यांच्याकडे गेला, अशीच माझी समजूत आहे. आणि ही समजूत मला आवडतेही. त्या वेलीप्रमाणे मला देखील आजोबांच्या सारखं जवळ असावं असं वाटायचं. कधी कधी मी एकटाच झाडाखाली बसायचो तेव्हा मला काहीसं उदास आणि हरवल्यासारखं वाटायचं. पण आजोबा आले की बागेत आनंद पसरायचा. अगदी झाडं देखील मैत्रीने वागायची. आजोबांनी अनेक वर्ष भारतीय वन खात्यात नोकरी केली होती. त्यामुळे त्यांना झाडांची माहिती असणं, त्यांच्याविषयी प्रेम वाटणं, त्यांच्या गरजा समजणं साहजिकच होतं. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी देहरादून शहराच्या सीमेवर एक बंगला बांधला होता आणि त्याच्या भोवती खूप सारी झाडं लावली होती. संत्र, लिंबू, पेरू, आंबा अशा फळझाडांखेरीज निलगिरी, निलमोहर अर्थात जॅकेरांडा, पार्शियन लिलॅक अशी झाडं देखील त्यांनी लावली होती. देहरादूनच्या सुपीक मातीत ही सगळी झुडपं उंच आणि बळकटीने वाढली होती. बंगला बांधायच्या आधीपासूनच त्या आवारात आणखीही झाडं होती. एक जुना पिंपळ होता. त्याने आपली मुळं तिथल्या पडक्या आउटहाऊसच्या भिंतीत घुसवली होती. त्यामुळे आउटहाऊसच्या विटा पडून गेल्या होत्या. ही पिंपळाची झाडं ना महाचमकोगिरी करतात. वारा अजिबात नसला तरी त्यांची देठाला रुंद आणि मग निमुळती होत जाणारी पानं भोवऱ्यासारखी सतत गरगरत असतात आणि तुमचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतात. तुम्हाला त्यांच्या सावलीत येण्याचं निमंत्रण सुद्धा देत असतात. हे पिंपळाचं झाड कापून टाकावं असं आजीचं म्हणणं होतं. पण आजोबा म्हणाले की राहू दे त्याला, आपण दुसरा आउटहाऊस केव्हाही बांधू शकतो. बंगल्याचा दुकी नावाचा माळी होता. तो हिंदू असल्याने आम्ही झाड राहू दिलं ह्याचा त्याला आनंद झाला.
पिंपळाच्या झाडाला हिंदू पवित्र मानतात. मात्र काही लोकांना वाटतं की पिंपळावर भूतं राहतात. आपण जर झाड कापून टाकलं तर ही भूतं निघून जातील, हो की नाही, मी विचारलं. दुःखी रात्रीच्या वेळी झाडाखालून जात नसे. तो म्हणाला होता की एकदा त्याच्या तरुणपणी तो बरीच रात्र झालेली असताना झाडाखालून चालला होता. त्यावेळी त्याच्या अंगावर धप करून काहीतरी पडलं आणि तेव्हापासून त्याच्या पाठीला जरासं पोक आलंय. काहीही सांगतोय, आजी म्हणाली. तिचा भूताखेतांवर अजिबात विश्वास नव्हता. त्याच्या पाठीला पोक आलाय, तो वर्षानुवर्ष उकिडव बसून त्याच्या त्या आखूड फावड्यानं बागेतला तण खणून काढल्यामुळे. आमच्या पिंपळावर मी कधीच भूतं पाहिली नाहीत. पिंपळाची झाडं सबंध भारतभर आढळून येतात. बरेच लोक त्याच्या मुळाशी दूध आणि फुलं वाहतात. त्यांना वाटतं की पिंपळावर राहणाऱ्या अदृश्य शक्ती त्यामुळे प्रसन्न होतील. पण आमच्या पिंपळाच्या झाडाखाली असं कुणीच काही ठेवत नसे. त्यामुळे त्यावरची सगळी भूतं वैतागून झाड सोडून निघून गेली असतील आणि ज्या झाडाखाली त्यांच्यासाठी हे असं काही ठेवलेलं असेल अशा झाडांच्या शोधात असतील असं मला वाटायचं. आजोबा साधारण 60चे होते. ते सडसडीत अंगाचे आणि काटक होते. या वयातही ते जोरजोरात सायकल दामटत असत. वर्षभरापूर्वीपर्यंत तर ते झाडावर देखील चढत होते. मात्र एकदा ते फणसाच्या झाडावर खूप उंचावर चढले आणि नंतर त्यांना तिथून खालीच उतरता येईना. त्यांना उतरवण्यासाठी आम्हाला शिडी आणावी लागली होती. आजोबा दिवसातून खूप वेळा आंघोळ करायचे आणि आंघोळीनंतर लगेच आपलं बागकाम करण्याचे कपडे घालायचे. त्यामुळे ते जेवायला बसल्यावर त्यांच्या शर्टाच्या बाह्यांमधून सुरवंट किंवा मखमली किडे बाहेर पडायचे आणि टेबलावरून सरपटत जायचे. आजी फार वैतागायची. ती आजोबांवर रागवायची सुद्धा, पण ते तिचं रागावणं फारसं मनावर घेत नसत. आजीचं त्यांच्यावर फार प्रेम होतं हे त्यांना माहीत होतं. आमच्या घराच्या मागच्या बाजूला असलेलं वडाचं झाड हे माझं सगळ्यात आवडतं होतं. त्याच्या पसरलेल्या पारंब्या जमिनीपर्यंत पोचल्या होत्या आणि तिथे त्यांनी पुन्हा आपली मुळं रुजवली होती. त्यांच्यामधून लहान लहान वेड्या वाकड्या वाटा तयार झाल्या होत्या. झाड घरापेक्षा जुनं होतं, अगदी माझ्या आजी आजोबांपेक्षा सुद्धा जुनं. त्याच्या त्या दाट हिरव्या पानांच्या पडद्याआड मी फांद्यांवर लपून बसू शकायचो आणि खालच्या जगाकडे पाहू शकायचो. खुद्द ते एक वडाचं झाड म्हणजे स्वतंत्र जग होतं. तिथे छोटे प्राणी आणि मोठाले कीटक राहायचे. त्याची पालवी कोवळी आणि गुलाबी असताना तिथे पंखांवर नकाशासारखी नक्षी असलेली नाजूक फुलपाखरं यायची आणि त्या पानांआड आपली अंडी घालायची. पानांवरच्या मधासारख्या चिकट गोडसर स्रावासाठी छोट्या पट्टेदार खारी यायच्या. माझ्या हसण्याची त्यांना सवय झाली होती. मग त्या चांगल्यापैकी धीट झाल्या आणि माझ्या हातून फुटाणे घेऊ लागल्या. रात्रीच्या वेळी झाडावर पावशा पक्षी यायचा. त्याच्या सततच्या उंच स्वरातल्या हाकांमुळे आम्हाला त्या उन्हाळ्याच्या गरम रात्रींमध्ये झोपच लागत नसे. त्याच्या त्या हाकांचा आवाज पाऊस आला, पाऊस आला असं म्हटल्यागत ऐकू येत असे. त्यामुळे गावातले लोक त्याला पावशा असं म्हणत असत. तो पक्षी जेव्हा हाका घालण्याच्या ऐन भरात असतो तेव्हा तो म्हणत असतो, देवा रे देवा, देवा रे देवा, केवढा हा उन्हाळा, आम्हाला अगदी नकोसं झालंय, नकोसं झालंय, अगदी नकोसं झालंय, असं आजोबांचं मत होतं. पाऊस सुरू झाला की रोपं आणि कलमं घेऊन आम्ही नदीच्या पात्रांच्या पलीकडे असलेल्या जंगलामध्ये जायचो. ती रोपं आणि कलमं जंगलातल्या साग आणि शिसमाच्या उंच झाडांशेजारी लावायचो. पण इथे तर कोणीच येत नाही. पहिल्यांदा जेव्हा आम्ही तिथे गेलो तेव्हा मी विचारलं, इथे कोण पाहणार आहेत ती? कोणीतरी ती पाहावीत म्हणून काही आपण ती लावत नाही आहोत. आजोबा म्हणाले, आपण ती जंगलासाठी लावतोय, इथे राहणाऱ्या पक्ष्यांसाठी आणि प्राण्यांसाठी, त्यांना अन्न आणि निवारा मिळावा म्हणून. त्यांनी मला सांगितलं की फक्त पक्ष्यांना आणि प्राण्यांनाच नाही तर माणसांना देखील झाडांची गरज असते. वाळवंट पुढे पुढे सरकू नये म्हणून, पाऊस पडावा म्हणून, नदीच्या काठाची धूप होऊ नये म्हणून आणि तऱ्हेतऱ्हेची झुडपं आणि जंगली गवत यांची वाढ व्हावी म्हणून झाडं गरजेची असतात.
आणि लाकूड मिळावं म्हणून मी त्या जंगलातल्या झाडांकडे बोट दाखवत म्हटलं, हो, लाकडांसाठी देखील. पण माणसं लाकडासाठी झाडं तोडतात आणि नवीन झाडं लावतच नाहीत. आपण एक झाड तोडलं तर 2 नवीन झाडं लावायला हवीत. नाहीतर एक दिवस असा येईल की जेव्हा पृथ्वीवर जंगलच नसेल आणि जग एक प्रचंड वाळवंट होऊन जाईल. झाडांशिवायचं जग ही कल्पनाच मला घाबरवून टाकणारी होती. एकही झाड नसलेल्या चंद्रावर मी कधीच राहू शकलो नसतो. म्हणून मी आजोबांना त्यांच्या झाड लावण्याच्या कार्यक्रमात जास्तच उत्साहाने मदत करू लागलो. आजोबांनी मला जॉर्ज मॉरिसनची एक कविता देखील शिकवली होती. ती आम्ही दोघं मिळून म्हणायचो. लाकूड तोड्या थांब जरा, तोडू नकोस एकही फांदी, माझ्यावर धरली झाडानं सावली, माझ्यावर धरली झाडानं सावली, त्यांचं रक्षण करेन मी आधी. एक दिवस असा येईल जेव्हा पृथ्वीवर झाडं पुन्हा आपल्या जागेवरून सरकायला लागतील. आजोबा म्हणाले, हजारो वर्षांपासून ती एकाच जागी उभी आहेत, पण एक दिवस ती पुन्हा आपल्या जागेवरून हलतील. एक काळ असा होता जेव्हा झाडं माणसांसारखी इकडून तिकडे जात असत, पण मग नंतर आपण सैतान झालो आणि त्यांच्यावर मंत्र टाकून त्यांना एका जागी डांबून ठेवलं. पण तरी ती सतत हालचाल करत असतात. बघ बघ बघ, ती कशी आपल्या फांद्या हातासारख्या फैलावतायत. आणि वडासारखी काही झाडं तर आपली मुळं पसरत पसरत खूप लांबपर्यंत जाऊ शकतात. हिवाळा सुरू झाल्यावर आजोबा मला डोंगरावर घेऊन जायला. देहरादूनमध्ये ज्या झाडांच्या संगतीत मी वाढलो होतो त्या झाडांपेक्षा त्या डोंगरावरची झाडं वेगळी होती. देवदार, ओक, चेस्टनट आणि मेपलच्या झाडांची पानं वेगळी होती आणि फांद्याही वेगळ्या होत्या. चेस्टनटची रुंद पानं पिवळी पडली होती आणि त्यांचे तपकिरी रंगाचे गुळगुळीत चेस्टनट्स खाली रस्त्यांवर पडले होते. मी आणि आजोबांनी ते उचलले आणि आमच्या खिशांमध्ये भरले. मग आम्ही एका उजाड टेकडीवर चढलो. तिथल्या उतारावर आजोबा खिशातले चेस्टनट्स रोवायला लागले. मीही तसंच केलं. ते तिथे रुजून आले की नाही मला माहीत नाही, कारण तिथे मी नंतर कधीच गेलो नाही. टेकडीवर बकऱ्या आणि गायी मुक्तपणे चरत असायच्या. जर वसंत ऋतूत त्या बियांमधून रोपं वर आली असतील तर ती त्या गायी बकऱ्यांनी फस्तही केली असतील. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या कुठल्या तरी टेकडीवर चेस्टनटच्या झाडांचं एक वन आहे आणि तिथे पक्ष्यांनी, सिकाड्या किड्यांनी आणि फळखाऊ वटवाघळांनी आपलं घर केलं आहे अशी कल्पना करायला मात्र मला फार आवडायचं. देहरामध्ये आम्हाला एक छोटंसं बेट सापडलं होतं. कोरड्या पडलेल्या नदीच्या पात्रामध्ये एक छोटं खडकाळ बेट. देहरादूनच्या खोऱ्यातून अशा बऱ्याच नद्या वाहतात. त्यांची पात्र उन्हाळ्यात अगदी कोरडी ठणठणीत असतात, पण पाऊस पडायला लागला की त्या पाण्याने तुडुंब भरून वाहायला लागतात. त्या बेटाच्या मधोमध एक आंब्याचं झाड वाढलं होतं. आजोबा म्हणाले की इथे जर आंब्याचं झाड वाढू शकतं तर इतरही झाडं वाढू शकतील. पाऊस सुरू झाल्याबरोबर आम्ही रोपं घेऊन निघालो. ओलांडता येण्या इतकं नदीला पाणी होतं. आम्ही चिंच, फणस आणि पांगारा यांची रोपं आणि कलमं बरोबर नेली होती. दिवसभर खपून आम्ही ती त्या छोट्या बेटावर लावली. पाऊस लागला आणि ती झाडं जोम धरून वाढायला लागली. पावसाचे दिवस हे जंगलात इकडे तिकडे फिरण्याचे असायचे. वाटेच्या प्रत्येक वळणावर काहीतरी नवीन सापडायचं. मोसमी पावसाच्या जादुई स्पर्शाने जमीन, खडक, पानं नसलेल्या फांद्या या सगळ्यांमधून एक सर्जनशील हिरवाई उगवून यायची. रुंद पानांच्या वेली जणू तुमच्या नजरेसमोर वाढीस लागायच्या. कुठल्या तरी भलत्याच ठिकाणी रोपं उगवून यायची. छतामध्ये पिंपळाचं रोप मुळं उगवायचं. आंब्याचं रोप खिडकीच्या चौकटीतून वर यायचं. त्यांना उपटून टाकणं आम्हाला आवडायचं नाही, पण तसं करणं आम्हाला भागच असायचं. कारण ती झाडं तिथे वाढली असती तर सगळं घरच कोसळण्याची शक्यता होती. तुम्हाला झाडावर राहायचं असेल तर माझी काही हरकत नाही, आजी म्हणाली.
पण मला माझ्या डोक्यावर छप्पर असलेलं आवडतं. ते छप्पर मी झाडांमुळे कोसळू देणार नाही. पावसाच्या दिवसांमध्ये रस्त्यांवर चित्रातल्यासारखी दृश्य दिसायची. विस्तीर्ण मोकळ्या माळावरून धुरकट रंगांचे गायींचे कळप घंटांचे नाद करीत सावकाश घरी चाललेले असायचे. त्यांच्यात काही बेढप आणि जाडजूड म्हशी देखील असायच्या आणि बकऱ्या मेंढ्या यांचे कळप असायचे. मध्येच एखादं तळं लागायचं. तिथे काही म्हशी मजेत डुंबत असायच्या. त्यांची फक्त नाकाडं पाण्यावर दिसायची. त्यांच्या पाठीवर उघडी नागडी पोरं खिदळत दंगा करत असायची, अगदी स्वर्गीय सुखात असल्यासारखी. वडाचं झाड पावसाच्या दिवसात जिवंत व्हायचं. त्याच्या फांद्यांना शेंदरी रंगांची फळं लगडायची. ती फळं माणसांनी खाण्याजोगी नव्हती, पण त्या फळासाठी बरेच पक्षी झाडावर गर्दी करायचे. बडबड्या भोरड्या, भांडकुदळ मैना, आनंदी बुलबुल आणि तांबट, आणि कधी कधी एखादा घुसखोर कर्कश कावळा. सगळी मंडळी त्या फळांवर ताव मारायची. मग रात्र पडली आणि सगळे पक्षी झोपले की काळी फळखाऊ वटवागळं पंख फडफडवत झाडाभोवती फेऱ्या मारायची आणि फांद्यांवरून खालीवर करत चावण्याचा आवाज केल्यागत फळं खायची. झाडावरचे रातकिडे त्यांचा कोरस सुरू करायला दिवसाकाठी केव्हाही तयार असायचे. पण जास्त करून संध्याकाळच्या वेळी त्यांचा बँड सुरू व्हायचा. त्यांचा रंग फिकट हिरवा होता आणि त्यांचे पंख पारदर्शक होते. त्यामुळे पावसाळ्यात दाट पालवीत ते पटकन दिसायचे नाहीत. पण जर कधी दिसले तर त्यातला एखादा रातकिडा ज्या पानावर बसलेला असेल त्या पानावर एक हलकीची टिचकी मारली ना की त्यांचं बँडवादन एकदम बंद व्हायचं. पावसाळा ऐन भरात असताना ते वडाचं झाड म्हणजे वादकांचा मेळावाच असायचा. प्रत्येक वादक आपापला स्वर लावत असायचा. पक्षी, कीटक आणि खारी सगळ्यांनाच ताप देणारा उन्हाळा संपून पावसाचा शीतल शामक गारवा सर्वांनाच हवाहवासा वाटायचा. माझ्या हातातल्या छोट्याशा खेळण्यातल्या बासरीवर मी स्वर काढत त्या गोंधळात भर टाकण्याचा प्रयत्न करत असे. पण माझ्या बासरी वादनाबद्दल त्या मंडळींचं फारसं चांगलं मत नसावं, कारण मी वाजवायला सुरुवात केल्यावर सगळे पक्षी आणि कीटक एकदम गप्प होऊन जायचे. हा कसला विचित्र आवाज येतोय, असा भाव त्यांच्या गप्प बसण्यात असायचा. मी देहरा सोडल्यानंतर त्यांना माझी आठवण येत असेल का असा विचार माझ्या मनात येत असे. दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि त्यानंतर थोड्याच वर्षात भारताला स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर मला डोंगरामधल्या एका बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्यात आलं. आजोबांचं घर विकायला काढलं गेलं होतं. शाळेच्या सुट्टीत मी दिल्लीला माझ्या आई वडिलांसोबत राहायला जाऊ लागलो आणि त्यांच्याकडून मला कळलं की माझे आजोबा देवाघरी गेलेत. शाळा संपल्यानंतर मी देखील माझ्या आई वडिलांबरोबर इंग्लंडला गेलो. त्यानंतर बरीच वर्ष मी भारताबाहेरच होतो. पण अलीकडे पुन्हा एकदा मी देहराला गेलो होतो. पहिल्यांदा मी त्या जुन्या घरी गेलो. तिथलं ते वडाचं झाड भिंतीवर वाढलं होतं आणि फुटपाथच्या कडेने पसरलं होतं. जणू काही त्याला आजोबांच्या मागे मागेच जायचं असावं. घर पाहिल्यावर मी शहराच्या बाहेर असलेल्या नदीपात्राकडे गेलो. मी नदीच्या पलीकडे नजर टाकली आणि माझं लक्ष मंदार वृक्षाच्या लाल चुटुक फळांनी वेधून घेतलं. नदीपात्राच्या त्या पार्श्वभूमीवर ते छोटंसं हिरवगार बेट म्हणजे एका छोट्या हिरव्या स्वर्गासारखंच भासत होतं. तिथे काही खारी राहायला आल्या होत्या. मला पाहून एका कोकिळेने प्रश्न केला, "कौन हो? कौन हो?" पण झाडांनी मला ओळखलं होतं. त्यांनी आपापसात कुजबूज केली आणि त्यांनी मला जवळ बोलावलं. मी आजूबाजूला पाहिलं तेव्हा मला दिसलं की आम्ही लावलेल्या मोठ्या झाडांच्या संरक्षण छत्राखाली तिथे अनेक छोटी झुडपं, जंगली झाडं आणि तऱ्हेतऱ्हेचं गवत वाढलं होतं. झाडांची संख्या वाढली होती. ती हालचाल करत होती. जगाच्या एका लहानशा कोपऱ्यात माझ्या आजोबांचं स्वप्न खरं ठरलं होतं. झाडं पुन्हा एकदा हालचाल करायला लागली होती. झाडं पुन्हा एकदा हालचाल करायला लागली होती. आपण सर्वांनी रस्किन बॉन्ड यांची सर्व पुस्तकं नक्की विकत घ्या
आणि ती जरूर वाचा. धन्यवाद.